नमस्कार रसिक हो. रामकृष्ण हरी. वारीचा मंगलमय सोहळा सुरू झालाय. पालखी सोहळा म्हणजे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका घेऊन पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी निघणारा वारकऱ्यांचा एक महान आध्यात्मिक प्रवास. याबद्दल आपण थोडंसं आज बोलूया. रसिक हो, हा सोहळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनेक गावांमधून जातो आणि त्यामागे अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. गावागावातील भक्तांना, वारकऱ्यांना सहभागी होता यावं म्हणून आणि त्याचबरोबर पांडुरंगाचे दर्शन घेण्याची ओढ असणाऱ्यांना संधी मिळते आणि मग काही वेळ का होईना वारीचा भाग बनावं यातून. शिवाय मुख्य म्हणजे संतांच्या विचारांचा यातून प्रसार होतो. संतांचे विचार गावागावात पोचतात. पालखी ज्या ज्या गावामधून जाते तिथे मग कीर्तन, प्रवचन, भजन, अभंग होते, गायन होते. आणि पालखी जेव्हा गावागावामधून जाते ना, तेव्हा तिथले ग्रामीण जीवन असो, शेती, परिसर, तिथल्या स्थानिक चालीरीती या सगळ्यांचाच आपल्याला साक्षात्कार घडवते. तर वारी ही केवळ चाल नाही, ती आहे भक्तीची वाट, संतांचा वारसा आणि आत्म्याच्या परतीची वाटचाल. आपल्या सर्व संतांनी समाज एकत्र आणण्यासाठी, म्हणजे संत तुकाराम असो, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ या सगळ्यांनी समाज सुधारणा आणि भक्तीचा संदेश दिला. वारी ही जाती, धर्म, पंथ या सर्व भेदांवर मात करणारी चळवळ आहे. त्यामुळेच तर सामाजिक ऐक्य वाढते, प्रेमभावना वाढते. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी स्वतःच्या काळात वारी सुरू केली तेव्हा त्यांनी ठराविक मार्गावरून पंढरपूरला पायी यात्रा केली आणि अजूनही त्याच ऐतिहासिक मार्गाने पालखी नेण्यात येते. जेणेकरून काय होतं की परंपरेचा जप होतं. पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते ना, त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. याबद्दलची माहिती परवाच आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून आलेली. कोणी लिहिलंय माहिती नाही, पण खरोखर अर्थपूर्ण वाटली. प्रथम पालखी आळंदीपासून निघते, तिथून सुरुवात करूया आपण. तर पालखी आळंदीतून निघते. आळंदी म्हणजे काय, तर आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. मग पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. भवानी पेठ, बुर्डाच्या पुलाकडील पालखी, विठोबा मंदिर आणि मग पुण्यात आपल्याकडे 2 दिवस मुक्काम असतो. मग पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड इथे निघते. सासवडला जाताना मग दिवे घाटातून, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते, म्हणून दिवेघाट. सासवड. वड म्हणजे सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर. अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. तर प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवाच्या समाधीचे दर्शन घ्यावे. तिथून मग पुढे पालखी निघते जेजुरीला. जितेंद्र जोरी. म्हणजे जितेंद्र, जोरी जास्त त्रास न घेणं, म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. मग भर दुपारी पालखी वाल्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्ले म्हणजे कोमल, प्रेमळ, जिव्हाळा संपन्न झालं पाहिजे. आणि मग वाल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते. त्यानंतर पुढे पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो म्हणजे देणे, आनंद, परमसुख. श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्ती रसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. पुढे पालखी तरडगाव.
जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल. या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठीच पालखी तर अधिक रड म्हणजे तरडगावला येते. पुढे बघा पलटणकडे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर बरडला मग संसारातील सुखदुःखादी सगळ्यापासून मुक्ती. त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. पुढे नातेपुत्याकडे. मग नातेपुते या गावी इतर नात्याच्या मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचा होतो. पुढे माळशिरसकड जाते. माळ साखळी अधिक शिरस म्हणजे ज्ञान. माळशिरस. पायी चालल्याने, शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने, वाचिक विठ्ठल ध्यासाने, मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते. असे हे माळशिरस. पुढे पालखीचा मुक्काम वेळापुरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान वेळापूरला. पुढे वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचा सिद्ध होऊन. आणि शेवटी पालखी नंतर पंढरपुरी जाऊन पांडुरंगमय. एकूण काय तर पालखी वेगवेगळ्या गावातून जाणे हा केवळ प्रवास नसून तो भक्तीचा, एकतेचा आणि संस्कृतीच्या जपणुकीचा मार्ग आहे. वारीत सहभागी होणाऱ्यांनाही आणि स्वागत करणाऱ्या गावांनाही आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळतो हे नक्की. लाखो वारकरी या मार्गावर चालतात. हा केवळ प्रवास नाही, ही आहे अध्यात्माची वाट, समाज सुधारणा, प्रेमभावनेची चळवळ. भजन, कीर्तन, अभंग, गान, दिंडी या धार्मिक कार्यक्रमांनी हा पूर्ण मार्ग गाजतो. अखेरच्या पावलानंतर डोळ्यासमोर उभा असतो तो काळा चंदनाचा गंध ल्यालेला आपला विठोबा. जय जय राम कृष्ण हरी. रसिकांनो, आवडलं असेल तर नक्की ही माहिती शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.